बाबुळगाव तहसील कार्यालयासमोर मागील 5 दिवसापासून जनवादी कामगार संघटनेचे अध्यक्ष रत्नपाल ढोपे यांच्या नेतृत्वात कामगारांच्या विविध समस्यांना घेऊन आमरण उपोषण सुरू आहे। बांधकाम कामगार यांना संसार उपयोगी डिनर सेट व पेटी यवतमाळ येथे वाटप करण्यात येत आहे। यात मनमानी कारभार करत लूट होत असल्याचा आरोप करत तहसील कार्यालयासमोर जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटनेच्या वतीने गेल्या 5 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। मात्र शासनाने याची दखल घेतली नाही। उपोषणकर्ते रत्नपाल ढोपे यांचा साधा मेडिकल सुद्धा करण्यात आला नाही। या उपोषण मंडपाला 23 सप्टेंबर रोजी बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद कुडमेते यांनी भेट दिली व बिरसा ब्रिगेड संघटनेचा पाठिंबा जाहीर करत राळेगाव मतदारसंघातील आजी माजी आमदाराने गेल्या 5 दिवसापासून या उपोषण मंडपाला भेट न दिल्याने त्यांच्यावर ताशेरे ओढत त्यांचा जाहीर निषेध केला। जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटनेच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद कुडमेते यांनी दिला आहे। मागील 5 दिवसापासून आदरणीय रत्नपाल भाऊ ढोपे यांच्या नेतृत्वामध्ये कामगारांचं हे उपोषण सुरू आहे, परंतु या उपोषणाची शासनाने अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही। कामगारांना त्यांचे हक्क अधिकार मिळाले पाहिजे, कामगारांना पेट्या मिळाल्या पाहिजे, कामगारांना डिनर सेट मिळाले पाहिजे आणि तेही त्यांच्या गावापर्यंत त्यांच्या तालुक्यापर्यंत ती सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे। परंतु यामध्ये उलटच होते की जे आमचे कामगार मजूर अर्ज करतात त्यामध्ये काही एजंट सुद्धा आहेत, ते एजंट सुद्धा त्यांच्याकडून हजार रुपये घेतात आणि याकडे शासनाचं लक्ष नाही आणि याच्यावर कुठलंही नियंत्रण नाही। यामध्ये सारा भ्रष्टाचार सुरू आहे, म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आमचे जे कामगार आहेत मजूर आहेत यांच्यापर्यंत जे शासनाच्या योजना आहेत त्या योजना पोहोचल्या पाहिजे। त्यांचं डिनर सेट पोहोचलं पाहिजे, त्यांची कामगाराची जे किट आहे काम करण्याची जे किट आहे तेही पोहोचली पाहिजे आणि तेही लवकरात लवकर। बाकीच्या मतदारसंघामध्ये तेथील आमदार त्यांची व्यवस्था करतात, परंतु इथले आजी माझी 2 मंत्री आहेत, परंतु अजूनपर्यंत त्या मंत्र्यांना जाग आली नाही की मजूर कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत आणि काय करतायत। म्हणून आमदारांचा मी या ठिकाणी निषेध करतोय आणि शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की यानंतर जर तुम्ही हे आंदोलन असंच चिघळत ठेवलं तर यापेक्षाही मोठं आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि तेही तीव्र पद्धतीने करू। म्हणून हे तात्काळ आमच्या कामगारांच्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा आम्ही हे आंदोलन तीव्र पद्धतीने करू। मी डॉक्टर अरविंद कुडमेते, बिरसा ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य। कधी आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील कामगारांचे मागण्यासाठी या ठिकाणी 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर गेल्या 2 महिन्यापासून ग्रामसेवक शासनाच्या परिपत्रकानुसार सही व शिक्का देत नसल्यामुळे या ठिकाणी मी उपोषणाला बसलेलो। आणि दुसरा विषय आमच्या तालुक्यामध्ये बाबुळगाव तालुक्यासह राळेगाव आणि इतर तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी डिनर सेट 3 दिवस वाटप करण्यात यावं। दुसरा विषय असा आहे की प्रत्येक तालुका स्तरावर कामगारांना यवतमाळला जाण्याऐवजी तालुका स्तरावरच पेटी मिळण्यात यावी या विषय घेऊन गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी मी उपोषणाच्या मागणीला बसलेला आहो, परंतु अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी मेडिकल पण करण्यात आलेलं नाही आणि संबंधित अधिकारी संपूर्ण आलेले आहे या ठिकाणी, पण त्यांनी तोंडी मला मागण्या मान्य केलेल्या आहे, परंतु जोपर्यंत ते मला लेखी मागण्याचं लेखीपत्र देत नाही तोपर्यंत मी या ठिकाणून उठणार नाही। त्या संदर्भात आज या ठिकाणी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील तमाम असंघटित नोंदणीकृत बांधकाम कामगार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या स्टार न्यूज मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क करा मुख्य संपादक सरफराज पठाण, मोबाईल नंबर 93 59 65 0104 90 75 85 69 95।